नाही। आणि म्हणून आपलं हे जे सगळं आंदोलन ज्या ज्या पद्धतीने नेत्यांनी सांगितलेलं आहे, आपल्याला त्या माझा सोमनाथ सूर्यवंशी जे बांधव आहे त्या बांधवाला 50 लाख रुपयाची मदत आणि त्याच्या घरातल्या एका माणसाला शासकीय नोकरी दिल्याशिवाय आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही। आणि ते कोण हरामखोर, ते घोरबाड मरे तुरे हे जे आहेत यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय हे आंदोलन आपल्याला थांबवायचं नाही। माझे जे सगळे बांधव आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या पाहिजे आणि झाली ती अटक आता पुरी झाली। याच्या नंतर माझ्या एकही बांधवाला पोलिसांनी अटक केली नाही पाहिजे। आणि जे जे माझे बांधव अटकेत आहेत त्यांना लवकरात लवकर जामीन मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने मदत केली पाहिजे। अशा पद्धतीच्या मागण्या, बाकीच्या मागण्याही विजय बाबा करतील। आपल्याला आंदोलन इथं थांबवायचं नाही। तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, आम्ही तुमचा विश्वासघात करणार नाही। आम्ही आता आज नियोजन करणार आहोत। आपल्या शहरातल्या ज्या काही 50, 60, 70 वस्ती आहेत, 50, 60, 70 वस्ती आहेत, त्या वस्तीमधल्या 5-5 नगरातली माणसं इथे रोज 1000-2000 त्या संख्येने इथं बसणार आहोत आपण। आणि आपण आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आपण उठणार नाही। तुम्ही थांबा ना बाबा, तुम्ही सगळे बसायला तयार आहेत की इथं? सगळे फक्त शांततेने बसायचं, कायदा हातात घ्यायचा नाही, मोडतोड करायची नाही। आता तुम्ही एक कोणीतरी हरामखोर त्या मंदिरावरून मोबाईल घेत शूटिंग करत होता, एक जण सांगितलं की तुम्ही एका माणसासाठी जर एवढे डिस्टर्ब होणार असाल तर आंदोलनात असं 2-4 कोणी आले तर आपलं आंदोलन डिस्टर्ब होईल। त्याच्यामुळे शांततेने घ्या। आणि मला आपल्याला कालपासून तुम्ही ज्या पद्धतीने आमचं ऐकताय त्याचा मला आनंद आहे। मी अनेक नेत्यांना सांगितलं की तुम्हाला सगळ्याला मला नगरसेवक झालेलं पाहायचंय बांधवांनो, तुम्ही आपसामध्ये सगळेजण एकत्रित राहायचं। आपल्या हे भीमराव हत्यांबेरीवर संकट नाही, वाकोडीवर संकट नाही, रवीवर संकट नाही, आशाताईवर संकट नाही, हे आपल्या समाजावर आलेलं संकट आहे। आपल्या समाजाला दाबून टाकण्याचं, मोडून टाकण्याचं हे काम करत आहेत। म्हणून आपल्याला आयुष्याच्या मार्गाने ही जी जबाबदारी आहे पोलिसांची, ही जी प्रशासनाची, ती आपल्याला हाणून लावायची। म्हणून आपण यापूर्वी जे काही जे प्रकार घडला ते आता विसरून जा आणि भविष्यातली सगळी आंदोलनं आपण सगळे मिळून शांतताच्या मार्गाने करावं आपण आपल्याला सगळ्याला नम्र विनंती करतो। माझं भाषण संपवतो। जय भीम, जय भारत, जय हिंद। दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, शहीद सोमनाथ सूर्यवंशी, शहीद सोमनाथ सूर्यवंशी। यानंतर मित्रांनो, परभणीचीच नाही, मराठवाड्याचीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची आंबेडकर चळवळीची मुलूक मैदानी बुलंदतो तुम्हा आम्हा सर्वांचे माझे नेते, लोकनेते, आंबेडकर चळवळीचे नेते, आंबेडकरवादी नेते, सन्माननीय आयुष्यमान विजय वाघोडे बाबा या ठिकाणी येत आहेत। त्याचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा।